कसं फ्लॅट हे झालंय, हां वरतून रिकाम आहे, थोडी खाली खाली थोडं जंगल आहे. हां ते बैलदुर्ग किल्ला आहे. हां हां. त्याच्यावरती टॉपवरती हां. गौतम बुद्धाचे हे तर आत्ता मी आहे चिपळूण तालुक्यातल्या निर्व्हाळ नावाच्या गावात, ज्या ठिकाणी अमित वाघे हे आमचे शेतकरी मित्र आहेत. त्यांचं 12 एकरचं जंगल आहे. वाटलं तर अमित वाघे हे सगळं जंगल तोडून एक कमर्शियल प्लांटेशन करू शकतात, टुरिझम करू शकतात. कारण पैसा आज कोकणामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढत आहेत. गुंठ्याला इथं बाजूला हायवेला 5 लाख 10 लाख रुपये रेट आहेत. मग का वाचवायचं यांनी जंगल? आणि इथे कोकणामध्ये कुठलाही दुसरा आमच्याकडे आर्थिक सोर्स नाही. पर्यटन वाढतंय, पण या पर्यटनाचे स्टेक होल्डर्स कोण आहेत? आमच्याकडून फक्त लोक गाडी घेऊन पुढे जातात आणि बीचवरती जाऊन राहतात, मजा मारतात. आणि हे सगळे रिसॉर्ट्स, इकोस्टेज या इथल्या लोकांचे नाही आहेत. जमिनी घेऊन इथे लोक पर्यटन करत आहेत. पण ज्यांनी निसर्ग वाचवला आहे, ज्यांचं नाव वापरून आज आपण कोकण कोकण म्हणतो, ते कोकण ज्यांनी जपलं आहे, त्या लोकांना ह्यातून काहीतरी मिळायला हवं. तर म्हणूनच आमच्या या निर्वाळ गावामध्ये आमचा एक जो इकोस्टे आहे, अरण्यवाट इकोस्टे, त्याचे मल्हार इंदुलकर ह्यांनी मिळून या दोघांनी असं ठरवलं की आपल्याकडे जे पर्यटक येतात, आमच्या गावाचं सौंदर्य बघायला जे येतात, ते आमच्या होमस्टेमध्ये राहतातच. पण हे गावाचं जंगल मी एकट्याने जपलेलं नाही, तर अशा अमित वाघेसारख्या शेतकऱ्यांनी जपलं आहे. तर त्यांना कुठेतरी त्यांचं क्रेडिट दिलं पाहिजे. याच्यासाठी त्यांनी एक कन्झर्वेशन फंड ते गोळा करतात आहेत. माझ्यासोबत आहेत मल्हार इंदुलकर. यांचा चिपळूण जवळच्या निर्व्हाळ या गावामध्ये एक होमस्टे आहे, अरण्यवाट इकोस्टे. त्यांनी स्वतःचं जंगल हे देवराईसारखं जपलं आहे आणि ते जंगल जपून ते पर्यटन करतात. पण त्यांच्या डोक्यात एक संकल्पना आली की मी माझं जंगल वाचलं आहे खरं, पण कोकणात ज्या लोकांनी आजूबाजूला जंगल वाचवलं आहे त्याच्यामुळे हे गाव टिकलेलं आहे. माझ्याकडे येणारे पर्यटक मला पैसे देऊन जातात, त्यातून माझा उदरनिर्वाह चालतो. पण आजूबाजूच्या लोकांनी ज्यांनी जंगलं जपली आहेत, त्यांना जर त्यातून काहीच मिळालं नाही, आर्थिक फायदा मिळाला नाही, तर ही माणसं हळूहळू जंगल तोडतील, तिथे काजू लावतील, रिअल इस्टेट उभी राहील. तर या लोकांची जंगलं कशी वाचतील, त्यासाठी त्यांना कशा पद्धतीने आर्थिक फायदा देता येईल, याच्यासाठीच त्यांनी कन्झर्वेशन फंडची संकल्पना सुरू केली. नेमकी ही संकल्पना काय आहे, जरा अजून ब्रीफमध्ये सांगा. मुळात ही जी संकल्पना आहे ती माझ्या डोक्यातून आलेली नाही आहे. ही संकल्पना आधीपासून राबवली जाते कार्बन क्रेडिटच्या नावावरती. आपण ऐकत असू आत्ता वनतारामध्ये सुद्धा कार्बन क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सो ह्याच्यामध्ये अडचण काय आहे की बाहेरचे देश जे फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज आहेत, मोठे मोठे डेव्हलप्ड झालेले कंट्रीज, तर तिथे प्रदूषण करणाऱ्या मोठमोठ्या कंपनीज आहेत आणि त्यांच्यावरती ऑब्लिगेशन टाकलं आहे क्योटो प्रोटोकॉलने, जिथे सगळे जगातले एकत्र येऊन त्यांनी ठरवलं की प्रदूषण खूप वाढतं आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे वगैरे. आणि त्यांनी ठरवलं की प्रदूषण करणाऱ्या कंपनीजनी त्यांनी जेवढं कार्बन सोडलेलं आहे ते कार्बन जे घेत आहेत, जे थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहेत, तर त्यांनी पैसे दिले पाहिजेत थर्ड वर्ल्ड कंट्रीजना किंवा अशा शेतकऱ्यांना. आणि ती संकल्पना चालू आहे. त्याच्यामध्ये अडचण अशी होते की प्रदूषण करण्यासाठी मोकळीक मिळते, म्हणजे आम्ही हवं तेवढं प्रदूषण करू आणि त्याच्या बदल्यात पैसे देऊ तुम्हाला. बरोबर. तर हे काम नाही करत आहे, कारण कितीही झाडं लावली आणि किती वाचवली तरी सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगपासून आपण वाचू शकत नाही जर अशा प्रकारे प्रदूषण चालू राहिलं तर. त्यामुळे त्याला प्रोत्साहन मिळतं उलट. आणि त्यामुळे ही फ्रॉड संकल्पना आहे. पण इथे ज्या वेळेला काम करत असताना माझ्या डोक्यात आलं की ही संकल्पना स्थानिक लेवलवरती आपण राबवू शकतो. कारण इकॉलॉजिकल सर्व्हिसेस आहेत जंगलाचे, ते गावाला मिळत आहेत आणि ते मलासुद्धा मिळत आहेत. त्याचा पहिला उपभोग करता मी आहे, कारण माझ्याकडे पर्यटक येत आहेत, तिथे राहत आहेत. ते माझ्याकडचं जंगल फक्त बघायला येत नाही आहेत, ते पूर्ण कोकण बघायला येत आहेत. आणि जर आजूबाजूचं जंगल वाचलं नाही तर माझ्याकडेही प्राणी पक्षी तसे जे बघायला येतात तेही राहणार नाहीत. सो माझं एक व्हेंचर आहे आणि त्याच्यातून एक जो थोडासा फंड आहे तो मी शेतकऱ्यांना देतो. आणि ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की शेतकऱ्यांना माहिती आहे आपला पैसा कुठून येतो आहे. कुठेतरी प्रदूषण करून किंवा लोकांचे जीवन उद्ध्वस्त करून तयार झालेला पैसा तो आपल्याला मिळत नाही आहे. आणि एक रिलेशन आहे शेतकऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये, आणि विन विन सिच्युएशन आहे. कारण मोठा काही भार टुरिस्टवरतीही नाही आहे. अगदी नॉमिनल फी आपण त्यांच्याकडून ॲक्सेप्ट करतो आणि ती वर्षभर जमा झालेली फी त्यांना देतो शेतकऱ्यांना. आणि त्यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा इथे येऊन फक्त जो निसर्गाचा आस्वाद न घेता तो निसर्गाचं सौंदर्य जपण्यासाठी काम करणारे जे इथले आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांना कुठेतरी सहकार्य करण्याचं योगदान मिळतं आहे.
अमित दादा, किती जंगल आहे साधारण? ते टोटल 12 एकर जंगल आहे आपलं. आणि अजून असं आपले 2-3 ठिकाणी आहेत जंगल. हां, पण अजूनपर्यंत आपण कधी काही तोडलेलं नाही झाड. आहे तसंच आहे. जे आजोबांनी केलं ते तसंच ठेवलेलं. तेच तुम्ही राखलेलं तेच राखलेलं. आहे. बरोबर. आणि ह्या जंगलातून तसं तुम्हाला काही आर्थिक हे काहीच नाही. आर्थिक काहीच नाही. बरोबर. अमित दादांना जर पैसा कमवायचा असेल तर त्यांच्याकडे अनेक मार्ग आहेत. हो, अनेक काय तर हे जंगल तुम्ही तोडू शकता, काजूही लावू शकता. काजू लावू शकतो. बाजूलाच नदी आहे आपली. बरोबर. काही करू शकतो आपण. बरोबर. जंगल तोडण्याचा उपयोग काहीच नाही. उपयोग काही नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही मगाशी आपण जे ट्रॅप कॅमेरामध्ये बघितले, कुठले कुठले प्राणी आपल्याला इथे? त्याच्यामध्ये आपल्याला रानडुक्कर मिळाले. हां एक आपल्याला माऊस डिअर मिळाला. हां, पिसळ म्हणतो पिस हा त्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला भेकर मिळाला इथे. हां गवी आहेत आपल्याकडे. या जंगलामध्ये गवी बऱ्यापैकी आहेत. हां. असे बरेच प्राणी आहेत. म्हणजे स्वच्छ पकडा. म्हणजे एक प्रकारे इथली जी वन्य जीवन आहे त्याला तुम्ही एक घर अधिवास तुम्ही त्याचं जिवंत ठेवलं. म्हणजे आज कोकणामध्ये बऱ्याचशा अशा तक्रारी आहेत लोकांच्या की गवेरड्यांचा त्रास वाढलाय, माकडांचा त्रास वाढलाय, वन्य प्राणी माणूस संघर्ष निर्माण झालाय. पण सगळ्यांनी जर 100% कोकणाचं जंगल तोडलं आणि तिकडे जर शेती केली तर हे प्राणी राहणार कुठे? नाही वस्तीमध्येच येणार ते. वस्तीमध्ये येणार. मग तुम्ही जे काम करताय त्याचा उपयोग तुमच्या जंगलामुळे आजूबाजूच्या लोकांची शेती सुद्धा वाचते. बरोबर. तर तुम्हाला म्हणजे असं का वाटतंय की हे जंगल राखायला पाहिजे? त्याचं कारण असं आहे की आता आपण जे बघतो ती झाडं, ती कलमी वगैरे झाडं आहेत, त्यांचं वयोमान काही तेवढं नसतं. आणि ते फक्त व्यापाराच्या दृष्टीने ठीक आहेत. पण आपण जर हे आता जर जंगल वगैरे तोडलं तर आता आपण जे काय हवामानाचं जे काही दूषित चाललेलं आहे तर सर्वांना त्याचा त्रास होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला काही कुठल्या झाडाला पाणी घालावं लागत नाही, काय नाही. जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिक आहे. बरोबर. आणि जे आमचे पिढ्यानपिढ्या जे राखले ते आम्ही ते राखतोय. बरोबर. जंगल जपा म्हणून सांगणं सोपं आहे, सोपं आहे. पण त्याच्याबरोबर आर्थिक काहीतरी गणित बसायला लागेल. बरोबर. तर आता हा काय प्लॅन आहे तुमचा? म्हणजे तुम्ही आणि मल्हार मिळून जे काय आता करताय? माझे मित्र आहेत मल्हार इंदुरकर, त्यांचं होमस्टे आहे. हो. तर त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे काही पर्यटक येतात, तर तुझं सुद्धा जंगल आहे, आपण ते जंगल त्यांना फिरूया. त्याच्यामध्ये प्राणी वगैरे काय पक्षी वगैरे आमच्या बऱ्यापैकी इथे असतात. तर नदी बाजूला असल्यामुळे प्राण्यांचं वावर जास्त आहे इथे. तर त्याच्यामधून काय तुला आर्थिक मदत करता येईल ते आम्ही प्रयत्न करू, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. म्हणजे आमच्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे पर्यटकांना तुमच्याशी जोडून तुमचं हे जंगल भ्रमंती, त्याच्यातून पक्षी निरीक्षण, इथली जैवविविधता दाखवणं, आणि त्यातून कुठेतरी तुम्हाला 4 पैसे मिळाले तर तुम्ही हे जंगल वाचवल्याचा कुठेतरी तुम्हाला त्याचा आनंद मिळेल आणि तिथून कुठेतरी खर्च भागेल. नाहीतर आज अशा पद्धतीची 12-15 एकर जमीन काहीच नाही. तुम्हाला तर वेडं म्हणतील लोक की 12-15 एकर जमिनीमध्ये काहीच करत नाही. बोलतातच आम्हाला लोक, कारण नदीच्या बाजूला असल्यामुळे ते लोक बोलतात. बरोबर. असं आहे. पण तुम्ही पूर्वजांनी राखलेलं जंगल तसंच राखलंय. इथे एक तुमचा राखणदार पण आहे, जागेदार. काय नाव म्हणता तुम्ही त्याचं? आम्ही त्याला भैरीबुवा बोलतो. भैरबुवा. आमच्या ह्या जागेचं राखणदार. आणि सहजासहजी त्या राखणदारामुळे, ते देवाच्या ह्याच्यामुळे आमच्या ह्याच्यामुळे कोणाला काही या जमिनीमध्ये कोणाला त्रास पण नाही आहे. आणि त्या राखणदाराच्या नावानेच आपण ही देवराई सारखी तुम्ही तशी वापरतो. बरोबर. अमित दादाच्या जंगलामधलं हे आंब्याचं मोठं झाड, अशी झाडं खूप कमी उरलेत. पण हे झाडं खूप महत्त्वाची आहेत वाईल्ड लाईफच्या दृष्टीने. कारण हे एक झाड ज्यावेळेला त्याची फांदी पडते त्यावेळेला अशी एक गप तयार होते, ढोली तयार होते. आणि ज्याला आपण जंगलाचे शेतकरी म्हणतो, की जे सगळे बिया एका ठिकाणापासून जंगलात सगळीकडे पसरवतात, ते हॉर्नबिल्स, त्यांची हे नेस्टिंग आहे. आणि जर हे झाड ह्यांनी तोडलं असतं पूर्वी, किंवा अशा प्रकारचे जे शेतकरी आहेत ज्यांनी झाडं जपलेत जुने आंब्याचे, ह्याला काय म्हणतात दादा? या आंब्याला नाव काय? ढेरांबा. तर ते हॉर्नबिल्स सगळे गेले असते. आणि बर्ड वॉचर जे आपल्याकडे बर्ड वॉचिंगसाठी येतात हॉर्नबिल्सचे फोटोज काढायला, तर त्यांना हे हॉर्नबिलचे फोटो मिळाले नसते जर हे झाड जपले गेले नसते. ढेरांबा नाव कशावरून आहे? आंब्याचं फळ आहे ते खूप मोठं आहे. आता त्या वयाच्या ह्याच्याने त्याचं प्रमाण कमी आलंय. आणि आंबा दाडा आहे एकदम, म्हणजे ढेरा आंबा. चांगली गोड आहे की थोडा आंबट आहे? आंबट आहे. घर छान आहे. किती वर्ष जुनं आहे? माझ्या अंदाजे तर 100च्या आसपास तरी असणार. रिन्यू केलेलं आता जवळ काही 50%.
जुनी लाकडांमध्ये पूर्वी ते ह्याच्यावरती ठेवायचे दगडावरती. ती पडवी ओटीनी मजगर आपल्याकडे बोलतो कोकणामध्ये असते. पडवी मजगर. आणि इकडे जिना. हा जी. मस्त ठेवलं तुम्ही. या पूर्ण मातीचा घर की चिऱ्याचं. चिऱ्याचा. चिऱ्याचं म्हणजे काय भीती नाही ते काय. पण प्लॅस्टर खूप वर्षापूर्वी वेगळं प्लॅस्टर आहे. हो का? खेळा जाताना पण नाकी नव्हतं. काय झालं काय? कसलं चुन्याचा प्लास्टर आहे? काय मला पण माहित नाही सांगते. चुन्याचा असू शकतं ना? जुन्याचं प्लॅस्टर वेगळं प्लॅस्टर आहे. चुना प्लास्टर असू शकतं. इथे जर तुम्ही या होमस्टेमध्ये जर तुम्ही फिरायला आलात, इथे राहायला आलात, तर तुमच्यामुळे एका शेतकऱ्याचं जंगल वाचणार आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं असं पर्यटन करायला हवं, ज्याला रिस्पॉन्सिबल टुरिझम आपण म्हणूयात, जबाबदारीचं पर्यटन म्हणूया, जिथे तुम्ही फिरायला आल्याच्या नंतर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना, तिथल्या जीवनशैलीला, तिथल्या पर्यावरणाला खऱ्या अर्थानं आधार मिळतो आहे. ही संकल्पना मल्हार राबवतोय, तर ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचूया आणि असे अनेक शेतकरी उभे करूयात. त्याचबरोबर असे अनेक पर्यटन प्रकल्प जे वाढतात आहेत कोकणात, त्यांना हा विचार देण्याचा प्रयत्न करूया की ते सुद्धा हा विचार स्वीकारतील, या संकल्पना राबवतील आणि कोकणातल्या गावांचं जंगल त्यातून जपलं जाईल.